तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गेल्या 3-4 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र सर्दी खोकला तापेच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत। सरकारी रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस त्याचबरोबर अस्वच्छता दूषित पाण्यामुळे प्रामुख्याने हे आजार उद्भवत असल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली असून नागरिकांनी पिण्यासाठी गरम करून थंड केलेले पाणी वापरावे, स्वच्छता राखावी आणि प्रामुख्याने लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी। तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचार घ्यावे असे आवाहन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। तर हिवताप विभागाकडून फवारणी पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी गावामध्ये उपाययोजना राबविण्यात याव्या अशी मागणी देखील आता नागरिकांकडून केली जात आहे। MCN न्यूज मराठी करिता बुलढाणावरून रवींद्र शिरस्कार।